दिवंगत अजित आशाताई आनंदराव पवार यांचं भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावे ही मराठवाड्याच्या वतीने मी मागणी केली आहे. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई अजित दादा पवार यांना मी आणि आमचे युवा नेते पारदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मराठवाड्यात दादांचं भव्य स्मारक व्हावं अशी मी राज्य शासनाकडे मागणी केली. ते स्मारक कुठं? छत्रपती संभाजीनगर मध्ये अजित दादांनी ती सारथीसाठी बिल्डिंग दिलेली म्हणजे इमारत, त्याच्या समोर जलसंपदाची जमीन आहे, ती आम्ही मागणी केली सारथीच्या बिल्डिंग समोर. निवेदन ते दिलं का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली मराठवाड्याच्या वतीने. दादांचं फार मोठं योगदान आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणते कामं झाले? दादांचं मोठं योगदान आहे. सारथीची बिल्डिंग दिली दादाने, घाटीची मोठी सर्जिकल बिल्डिंग दिली, कुलताबाला ट्रॉमा केअर सेंटर दिलंय, असे बरेचसे आहे. कारण मराठवाड्यासाठी मोठे बॅरेज जाळे पसरले दादाने, त्याच्यामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली आली आहे. स्मारकाबरोबरच काय काय आवश्यक आहे? स्मारकामध्ये दादांचं म्हणजे बरेचसे योजना राबवलेल्या दादांच्या नेतृत्वाखाली, विकास भूक योजना. त्याचं काही त्या स्मारकामध्ये काही तैलचित्र वगैरे काही? तैलचित्र लावणार आहे ना. दादांचे आतापर्यंत निर्णय झालेले ऐतिहासिक निर्णय घेतलेले दादांनी. काय आवाहन करणार तुम्ही आता शासनाला? मग शासनाकडे मागणी केली, शासनाने आम्हाला आश्वासन हे दिलेले आहे सप्टेंबर मध्ये मिटिंग लावणार आहे, त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार मराठवाड्याच्या वतीने.